क्या बात है. आज एकदम सागर संगीत डिनर होणार. 5 स्टार हॉटेल सारखी तयारी केलीयस. हे सगळं मला फर्स्ट क्लास जमतं. जेवणाची गॅरंटी नाही देऊ शकत. एवढं सगळं हौसेने केलंयस, मला गॅरंटी आहे ना. आई कुठे आहे? आई अगं सान्यांकडे थांबली आहे. ग्राहक पेठ. काय आज बेत काय? साधंच आहे. हां. फक्त सूप बनवलंय. हां. क्रीम ऑफ टोमॅटो. फॅन्टॅस्टिक. त्याच्या आधी काय क्रीम ऑफ ग्रेप्स वगैरे? म्हणजे काय? म्हणजे वाईन बीन ग. आय डोंट माइंड. आई याला रुगडूया. हा? ए तिच्या समोर वाईनचं नाव सुद्धा काढू नको हं? वाईन द्राक्षापासनं बनवतात हे कळल्यापासनं तिनं द्राक्ष खाणं सुद्धा बंद केलंय. एवढे ऑर्थोडॉक्स नाहीये वाटत त्या. हा हेच तर तिच्या यशाचं गमक आहे ना. जे ती वाटते ते ती नाहीये आणि जे ती नाहीये ते ती वाटते. सरड्यात सुद्धा स्त्रीलिंगी असतातच ना. दादा काही बोलता हं तुम्ही. अगं गंमत केली ग. सिरियसली नको घेऊ. वा झकास वास सुटलाय. पूजा तुझा स्वयंपाक हिट. मी फ्रेश होऊन येतो. चहा घेणार का रे? नको जेवूयाच आपण. एक मिनिट. कपडे बदलायच्या आधी जरा खालून मॅकॅन्टोश मधून आईस्क्रीम घेऊन ये. अगं जायला कशाला हवं? फोनवरून मागवू शकतो आपण. फोन कुठे? हा का समोर? मॅकिनटॉश विस्कीचं नाव ना रे. दादा आता फास्ट फूड जॉईंटला श्रीकृष्ण उपाहारगृह हे नाव कसं वाटेल? हा माधवन, विशाल, एक फॅमिली पॅक भेज ना. बटरस्कॉच. हां थँक्यू. बटरस्कॉच म्हणजे मस्का मारलेली विस्की. दादा भयंकर वाईट विनोद होता. चांगला होता हा. अरे आलास तू? मी खाली सान्यांकडेच होते. मला बोलवायचंच तरी. मला कसं माहीत असणार ते? हे काय? हा सेट कोणी काढला वापरायला? पूजाने. अरे एवढा हौसेने स्वयंपाक केलाय तिने. क्रोकरी चांगली नको? कशासाठी? काय हो, कोणी खास पाहुणे आले तर काढायचा तो. मंजुळाबाईकडे टाकता येत नाही घासायला. घासेल पूजा. मला ना आईची मेंटॅलिटीच कळत नाही. आहेत भांडी तर वापरायची, कुजवायची कशाला? ती कपाटात चांदीची भांडी पडलीत ना तीही वापरायची. ए विशाल तू आधी फ्रेश होऊन ये. आलो दादा. याला ना आई नको तिथे तिरकं बोलायची सवयच आहे. चालायचंच. आता तिरका ऐकायची सवय करून घ्यायला हवी. चला चला जेवूया चला. मस्त. फर्स्ट क्लास 5 स्टार फुल मार्क्स. थँक्यू दादा. मीठ टाकत नाहीत का या सुपात? कमी वाटतंय का? देऊ? नाही राहू दे. भाजी कसली केली आहेस? वांग्याची. गुळ घातलायस ना? नाही. अगं चव येत नाही त्याशिवाय. वातूळ असतं वांग. आई तिने तिच्या पद्धतीने बनवलंय. अरे बाबा, आता तिच्याच पद्धतीशी जुळून घ्यायला हवं तुला. आम्ही आपल्या बाळबोध कल्पना मांडणार. पटल्या तर घ्या, नाही तर सोडा. अगं पुढच्या वेळेला ती गुळाची भाजी करेल आणि त्यात वांग घालेल. आता जेवा. मला फारशी भूकच नाही आहे. मी सान्यांकडे भाजी खाल्ली. दादा पूजाचा पगार किती तारखेला होतो रे विशाल? 5 तारखेला. का ग? नाही, सगळे चेक्स बँकेत मीच भरते ना. त्यातूनच घर खर्चासाठी काढते. मग घर खर्चासाठी पैसे मी देईन. किती द्यायचे ते सांग. अरे ही काय वेळ आहे का घर खर्चाचं प्लॅनिंग करायची? नाही, मी आपला विषय काढला का तर सगळी इन्व्हेस्टमेंट मीच करते ना. आई तुझी धाव सेव्हिंग सर्टिफिकेट्स आणि युनिट्सपर्यंत. पूजा शेअर्समध्ये पैसे गुंतवते ना. आणि शेअर्स म्हटले की तुझ्या डोक्यात बुड आले असाच विचार येतो. तेव्हा तिचं तिला बघू दे, बाकीचं तू बघ. अरे कसल्या चर्चा करताय रे तुम्ही? दादा विषय मी काढला होता का? विशाल. हॅलो. गुड इव्हनिंग सन. हां गुड इव्हनिंग डॅड. काय चाललंय? काही नाही, जेवायला बसलोय. पूजाने स्वयंपाक केलाय. फॅन्टॅस्टिक. म्हणूनच संध्याकाळी घरी आले नाही? हो, सगळी तयारी करायची होती ना. उद्या संध्याकाळी येईल नक्की. ऐकत येते. हां 1 मिनिट. डॅड. मी आतून घेते. हां ती आतून घेते फोन. हा विकेंडचा प्लॅन काय? ठरवलं नाही काही अजून. जाऊ खंडाळ्याच्या बंगल्यावर? ग्रेट. शनिवारी पहाटे निघू. हा
तुझ्या आईबाबांना पण सांग. हो हो सांगतो ना ऑफकोर्स. हॅलो बोला पूजाशी. गुड नाईट डॅड. गुड नाईट. ऑफिसमधून परतताना पूजा घरी जाऊन येते का? हो का ग? काय नाही, सहजच. काही सहज बेहज नाही. त्याच वेळेला मनात होतं सासू जाच करते म्हणून ही माहेरी पळते की काय. असले कुचके विचार करायला आम्हाला कोणी शिकवलं नाही, समजलं ना? तसं असेल तर व्हेरी गुड. आणि दादा विकेंडला त्यांच्या खंडाळ्याच्या बंगल्यावर जायचं आपल्याला. मला भरपूर काम आहेत. ठेव की 2 दिवस बाजू. त्यापेक्षा तुम्ही 2 दिवस राखी. हां, आई वडिलांसाठी 2 दिवस तरी द्या. आणि श्रावणबाळ बनू. नाही रे बाबा, एवढे तहानलेले नाही होत आम्ही. पण कावड खांद्यावर 5 मिनिटं तर घेऊन दाखवा. तुमच्यासारखं नाही भिरकावून देत आहेत सगळं. अजूनही दुपट्याचे वास नाकात श्वासात आहेत. खांद्यावर मान टाकून गाळलेली लाळ अजूनही तशीच लागते रे ओलसर हाताला. गालाला येणारा दुधाचा वास आणि बदलत्या मापाच्या कपड्यात बदलत गेलेलं रूप, सगळं अजून तसंच आहे. ओठावर मिसरूड फुटतं आणि एका रात्रीत कडेवरचं पोर पूर्ण पुरुषात बदलतं. आताही तो स्पर्शालाच आसुसलेला राहतो, पण वेगळ्या. आणि मग आईचा स्पर्श फक्त आठवणीत राहतो. ऐक, आई बस जेवतो. मी पडते जरा. कॉफी देऊ का आई? नको. चालू दे, मी आलोच. भात वाढू का तुला? नको. पोळी तरी घे, काहीच खाल्लं नाहीयेस. नको म्हटलं ना. तू कशाला एवढा अपसेट होतोयस? मग काय आनंदाने नाचू. पण हे सगळं एवढा का चिडलास बाहेर? वेळ लागला होता मला. विशाल, असं एकदम इमोशनल होणं चांगलं नाही. थँक्यू. फारच थँक्यू फॉर युअर ॲडवाईस. झालं ना तुझ्या मनासारखं. तुझा पगार, माझा पगार राहिला ना तुझ्याच हातात. ऐश करो. मान्य नव्हतं तर मग आधीच बोलायचं होतंस. आता विचार बदलला. मला तिला दुखवायचं नाहीये. ठीक आहे, होऊ दे त्यांच्या मनासारखं. आधी सांगायचं तुझ्या मनासारखं कर आणि मग खुसपटा काढायची. काय बोलली ती असं? दादा नाही जाणवत होतं. व्हॉट एव्हर इट इज. पगार देण्याचं आपण नंतर थंड डोक्याने डिस्कस करू. क्वाईट एक्सपेक्टेड. मला पण शिकली पाहिजे ही कला. तुला जे बोलायचं ते सरळ बोल. वाकड्यात शिरू नकोस. तू वाकड्यात शिरतोयस, कळलं ना? तू शिरतोयस. संपूर्णपणे विचार करून आधी एक ठरवायचं आणि मगच खायची. जगातल्या सगळ्यांना एकाच वेळी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस. अंगाशी ये. तू जरा गप्प बसतेस का? स्पष्ट बोललं की राग येतो तुला. Yes, रडत parcel, कुंठत sir. भाषण दिलं की मग नरम पडतोस. विल यू शट अप नाव? त्यांना सांग ना एवढ्या जोरात. किती झालेत पैसे? त्यांच्या इमोशनल ब्लॅकमेल समोर नाकी टाकतोस. आणि मला खोट्यात बरं, पाडतोस. बोलणार नव्हते, पण ही सगळी नाटकं आहेत, नाटकं. तू आता गप्प बस नाही तर. विशाल, हा फॅमिली पॅक वितळतोय रे. येत आहे बाहेर का फ्रीज मध्ये ठेवू?